अरे हा, तुम्ही काहीतरी बोलत होता. काय नाही म्हणलं, लईच काम आहेत जणू. सकाळपासून एकच फाईल बघतोय. काय टॅलेंट? हा हा भैया, ते जाऊ दे आता. मामा तुम्ही बोला की. म्हणजे भैयांकडे आज लय वेळ नाही ना. बर, ते लग्नाच्या बद्दलच बोलायला आलो होतो. बोला की मग. म्हणजे काय की आमचा होकार आहे, आमची लग्नाची तयारी आहे. म्हणजे काय आहे, तुमचं मत काय पडतंय त्या पद्धतीने आपण करूयात. फक्त आम्ही बोलायला आलो होतो. म्हणजे पुढची काय ठरवाठरवी करायची आहे ना, ती घट बसल्यानंतर करूया आपण. पण मामा, तुम्ही तर म्हणला होता आपली बरोबर होऊ शकणार नाही, आम्हाला काही झेपणार नाही. मग ही आता काय मधनच? काय नाही, मी बी तीच म्हणलं त्यांना, आपले भैया अजिबात तसे नाहीत. त्यांची तशी काय अडचण नाही. नाही ना अडचण. काय माहित, मामा तर लय काय काय बोलले होते. म्हणजे शीतलचं नामचं वाकड आहे, त्याची बी अडचण येईल. मुळात जयश्रीचाच नकार आहे. हा, जयश्री आमच्याशी बोलल्या म्हणा, पण असं कसं काय मधनच? आओ भैया, आता कसं झालं आणि काय झालं ती कशाला काढत बसताय? आमच्या ह्यांना नाही कळत कुठं काय बोलायचं, कसं बोलायचं. म्हणून तर आता झालं गेलं सगळं विसरून जाऊ आपण. आता तुम्ही एवढ्या गोष्टी पोटात घातल्यात, आम्हाला काय माहित नाही वे तवा. आता एवढं नवं नातं सुरू करायचं म्हणतोय आपण, तर ते बोलूया की. बघू. बघू? अहो, बघू म्हणजे तुम्ही लग्नाला तयार नाही का? आम्ही असं कुठं म्हटलो? हा, कसे मामी मामा, आम्ही हे बोललो कारण तुमच्या लक्षात असावं. आमची तर पहिल्यापासूनच इच्छा आहे, आणि आता पण आहे जयश्री संग लग्न करण्याची इच्छा. फक्त तुमचं मत बदललंय एवढंच. काय रे टॅलेंट? हा भैया, म्हणजे आता ते तयारच आहेत की. हा तेच की. आता बदललंय म्हणजे बरोबर झालंय असं म्हणू पाहिजे तर आपण, नाही का? मग ठरलं ना आपलं. एकदम पक्कवाला ठरलं, आता डनच करून टाका.
मामा मामी तोंड गोड करा. हॅलो. हा शितले, अगं मी केला होता फोन, पण त्यांचं काहीतरी बोलणं चाललंय वाटतं. मामा फोन कट करतोय. काय आधीच सांगाय पाहिजे होतं. मग आता एक काम करते, आताच्या आताच जाते तिथं. शितले ऐक जरा माझ, तू जायच्या आधी जरा नीट विचार कर. उगाच आपल्यामुळं घर नको अडचणीत यायला. अहो पण मी काय म्हणतोय ऐक तरी. आता मला सांग, एवढं सगळ्यांना सगळं माहित आहे का नाही? माहित आहे का नाही? हा माहित आहे की. मग आणि एवढं जर माहित असून त्यांची इच्छा असेल तर आपण का मध्ये पडायचं? आणि ते लग्नाची बोलणी करायलाच गेल्यात ना? हा म्हणजे काहीतरी विचार करूनच गेले असतील. आणि मामान मामीनं तिची काळजी नाही का सांग बरं? का आपणच मक्ता घेतलाय का सगळ्यांचा? अहो तुम्ही असं कसं बोलताय? अगं शितले, आपण तिच्या बाजूने पण विचार करून बघू. कदाचित तो योग्य वाटू शकल. हे बघ, एकतर जयडीचं आधीचं लग्न नाही टिकलं आणि तिला जी स्थळं येतात ती बी बीजवर नाही तर विदूर अशीच येतात. आणि त्यात मामा पण खचत चालला का त्या विचारांना. पण म्हणून यो, अहो तुम्हाला माहितीये ना त्यांना आपल्याला किती त्रास दिलाय ते. हे जर लग्न झालं ना तर ते आपल्याला अजून त्रास द्यायला बघल. अगं शितले, त्यांचं लग्न झाल्यावर आपला काय संबंध येतो? आपण आपल्या घरी ते त्यांच्या. आणि उद्या जयश्रीचं लग्न झाल्यावर ती संसारात गुंतणार, तो आपल्याला काय अडचण असणार आहे त्यांची? हे बघ, तिचं लग्न झालं की तू फक्त घरातल्यांसाठी आणि घरातले तुझ्यासाठी असणार आहे. शितले, त्या घराचे माझ्यावर लई उपकार आहेत बघ, आणि मला त्यांच्या आनंदात मिठाचा कडा नाही टाकायचा. हे बघ, मला वाटतं आता आपण त्यांच्यात नको पडायला. आणि तुला त्या घराला जेवढा आनंद देता येईल ना तेवढा देण्याचा प्रयत्न कर. बरं चल, ठेवतो मी. आम्हाला बोलवलंय. आता थोड्याच वेळात मी दिल्लीला जाईन आणि तिथनं मग कुपवाड्याला. मी पोचलो, मध्ये वेळ मिळाला की फोन करतो. हा बर. भाऊजी, तुम्ही तिकडे एका दुश्मनाच्या विरोधात लढाई चाललाय आणि इकडं एक दुश्मन आपल्या कुटुंबात घुसलाय. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी हे घर एकदम व्यवस्थित सांभाळीन.